सगळे इथं आलेले हे सगळे पक्षाच्या बाहेर गेलेले होते, त्यांचं पक्षात पुन्हा आगमन झालं, त्या सगळ्यांचं स्वागत। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं एक व्यक्ती बाहेर गेलेली नव्हती। त्यांना मी पुन्हा ते पक्षातच होते, कधी त्यांनी पक्ष सोडला नाही, त्यांना सगळ्यांच्या वतीनं मी राष्ट्रवादीचा गमछा परत घालतो। सगळे आपल्या सर्वांचे लाडके नेते, आदरणीय नेते, ज्यांनी आपल्या नुसत्या माळशिरस तालुक्याचाच नाही तर सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांच्यात लक्ष घालून महाराष्ट्राचा विकास केला, त्या आपल्या सर्वांना आदरणीय असणारे विजय दादा या सगळ्यात मागे राहून कुठल्या दिशेनं कसं जायचं याचं नेपथ्य करणारे आमचे लाडके आदरणीय बाळादादा, ज्यांच्या पुढाकारानं आजची आजचा हा कार्यक्रम होतोय, ज्यांनी अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना माढा लोकसभा मतदारसंघाची पुढची दिशा काय असेल हे सुतोवाच केलं, ते आमचे सहकारी धैर्यशील मोहिते पाटील, त्यांच्या सौभाग्यवती शीतलदेवी मोहिते पाटील, आपले माजी आमदार नारायणआबा पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, आमचे या जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे नेते ज्यांनी पडत्या काळात पवार साहेबांना साथ देण्यासाठी कधीही माघार न घेता सर्व संकटांना सामना देऊन ज्यांनी पवार साहेबांना साथ दिली, ते आमचे तरुण युवा नेते अभिजित पाटील, बाबूराव गायकवाड सांगोल्याचे, या जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने, रवी पाटील, वसंतराव चव्हाण, संजय कोकाटे, कविताताई मेहता, आमच्या महिलांच्या विभागीय प्रमुख, महाराष्ट्राच्या व्यापार सेलचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष नागेश फाटे, संकल्प दास, राजाभाऊ निकम, शिवाजी कांबळे, सर्वच इथं उपस्थित असणारे या आजच्या पक्ष प्रवेशाची वाट पाहण्यासाठी 3:30-4 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं करताना मला पहिल्यांदा मनापासून आनंद होतो।
मला माहिती आहे की हा आनंद फक्त अकलूजसाठी नाही, माळशिरससाठी नाही, माढ्यासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला या कार्यक्रमातून तुम्ही संदेश दिलेला आहे, म्हणून मला आनंद वाटतो. सगळ्या महाराष्ट्राला भविष्यातली दिशा काय असली पाहिजे, स्वाभिमानानं जगणाऱ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना भविष्यातली दिशा काय असणार आहे हे सांगणारा हा आजचा कार्यक्रम आहे. हा महत्वाचा क्षण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या सर्वांचा नेता म्हणून आपण आज पवार साहेबांच्या मागे अनेक वर्ष काम करत होतो. पवार साहेबांनी आपण सर्वांना स्वाभिमान शिकवला, विकासाची दिशा कशी घ्यायची हे शिकवलं, सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची कला जी आहे ती पवार साहेबांनी आपण सगळ्यांना आत्मसात त्यांच्याकडून केली. महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यात राजकारणी समाजकारणी माणसाने त्या ठिकाणी स्पर्श करू नये. त्या सर्व महाराष्ट्रातल्या जीवनाला, जीवनाच्या अंगाला पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तमपणाने स्पर्श केला. आणि म्हणून कितीही वादळ आली, कितीही संकट आली, तरी शरद पवार साहेबांचं जहाज हे कधीही बुडलं नाही. शरद पवार साहेबांचं जहाज महाराष्ट्रानं नेहमी तारलं. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला युवक पवार साहेबांच्या मागे उभा राहिला. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणी पवार साहेबांच्या मागे आपला नेता आहे, महाराष्ट्राचा नेता आहे, या जाणीवेने त्यांच्या मागे उभा राहण्याचं काम गेले अनेक वर्ष करतात. विजय दादा आणि पवार साहेब वेगळे होणं कधी शक्यच नव्हतं. ही अशक्य गोष्ट 2019च्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः दादांना 2-3दा त्या संदर्भात भेटलो. त्यावेळच्या चर्चा सांगून मी आता वेळ घेत नाही, पण दुर्दैवाने दादा नाही इतर राज्यात आणि आम्हा सर्वांच्यात पक्ष संघटनेत अंतर पडलं. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. ज्यांना आपण मागच्या वेळी निवडून दिलं त्याने माढा लोकसभा मतदारसंघाला मागे ठेवलं. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की जे मतदारसंघ स्वतःचं नाव लौकिक विकासाच्या दृष्टीनं संसदेत काम करून वाढवण्याचं काम, नावलौकिक वाढवण्याचं काम त्या भागातले खासदार करत आले. पण माढ्याचे खासदार कधी संसदेत बोलले असं मी कधी ऐकलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे ज्यावेळी बोलायला उभे राहतात त्यावेळी समोर पंतप्रधान असले तरी त्यांना क्षणभर चिंता वाटते की आता हे बाबा काय बोलतो. सुप्रियाताई सुळेंनी गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या नाही तर देशातल्या अनेक प्रश्नांची भूमिका त्या ठिकाणी संसदेत मांडताना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बहुजन समाजाचे प्रश्न धडाडीने मांडले. या मतदारसंघाचा आम्ही कधी खासदार बोलताना ऐकला नाही. का ऐकला नाही मला माझी काय त्यांची फारशी परिचय नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना आपल्या मनासारखा खासदार दिल्लीला गेला पाहिजे हा तुमच्या सगळ्यांच्या मनातला हट्ट आज या निमित्तानं आपण एकत्रित येऊन एक वेगळी नवी दिशा घेऊन आपण आज या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात 9 खासदारांचे उमेदवार मी जाहीर केलेले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वं नाव जाहीर करतो. एक तुम्हाला सांगतो, तुतारी वादक वाजवायला लागला की सगळ्यांनी त्याला वाट करून पुढे आणायचा. तेव्हा आपलं चिन्ह आहे, त्याला मागे दडवायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
पहिल्यांदा मी 5 उमेदवार, आता बस, आता नाही, आता माझं 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 झाल्यावर एकदा होऊन जाऊ दे, कुणाचा किती दमा कळेल सगळं. आता तुमच्याशिवाय आमचं पान हलत नाही. आमचं घड्याळ चोरीला गेलं म्हणून ह्यांना आम्ही खांद्यावर घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांना स्वतः खुद्द शरद पवार साहेब रायगड किल्ल्यावर वर जाऊन रणरणत्या उन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी अर्पण करून या तुतारी या चिन्हाचा महाराष्ट्रात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चिन्ह म्हणून ते घोषित करण्याचं अनावरण करण्याचा कार्यक्रम आम्ही रायगडावर केला. शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी ही तुतारी वाजायची. ही विजयाची धैर्यशील मोहिते पाटील विजयाची तुतारी आहे. युद्धावरून छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्यावेळी तुतारी वाजवून त्यांचं स्वागत व्हायचं. आणि म्हणून 10वा उमेदवार आजपर्यंत मला सारखे विचारायचे, म्हाड्याचं काय? म्हाड्याचं मी सांगितलं जरा शिस्त आहे, तुम्ही थांबा, वाट बघा. 5 केले, 2 परत केले. एका उमेदवाराने तर माझ्या हात घातली, साहेब 9व्या नंबर माझा लकी आहे, 9व्या नंबरलाच माझं नाव घोषित केलं पाहिजे. 9 उमेदवार जाहीर केले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील. आता तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे. तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की 4 जूनला निकाल ज्या दिवशी घोषित होतील त्यावेळी मी तुम्हाला लिहून देतो इथनं, महाराष्ट्रातल्या 10 जागा आपण लढवतोय, 10च्या 10 ठिकाणी तुतारी वाजवण्याचं काम. महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो, उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसा आज आपण प्रतिसाद देत आहे तसा उत्स्फूर्तपणानं सगळीकडे प्रतिसाद लोक देत आहेत. परवा मी वर्ध्याला होतो. काल आम्ही लढवत असणारे भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस लढते, पण तिथले विधानसभेचे क्षेत्र जिथं आम्ही लढतो तिथं गेलो. सर्व ठिकाणी या केंद्र सरकारच्या बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. या देशामध्ये न भूतो न भविष्याती मतदान होईल. देशातल्या सामान्य माणसांना केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षात कसा सामान्य माणसावर अन्याय केला हे लोकांना आज कळायला लागलेलं आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकारी पण टोकाला पोहोचलेली आहे, महिलांच्यावरच्या अत्याचाराचं महाराष्ट्रातलं प्रमाण वाढलेलं आहे. या देशामध्ये ज्या घोषणा 14 साली झाल्या, 19 साली झाल्या, मगाशी मेहबूबने भाषण केलं आणि तुम्ही कोणत्या कोणत्या घोषणांची नाव घेतली, त्या सगळ्या घोषणा या महाराष्ट्रात आणि देशात कुणालाही दिसल्या नाहीत. आणि म्हणून आपल्या देशातली जनता आज जागृत झालेली आहे.
काल इंडिया आघाडीतला काँग्रेस हा घटक पक्ष त्यांचे नेते राहुल गांधी यांची साकोलीला सभा झाली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात. प्रचंड जनसमुदाय दुपारच्या रणरणत्या उन्हात हजर होता. या देशामध्ये आम्ही सत्तेत आल्यावर काय करू हे इंडिया आघाडीच्या वतीनं सांगायला लागलंय, सांगितलं जातंय. आता जाहीरनामा बघा. डिग्री झालेला डिप्लोमा झालेला मुलगा असेल तर त्याला स्टायपेंड म्हणून 1 लाख रुपये पहिल्या वर्षी देण्याची व्यवस्था नव्या सरकारमध्ये आम्ही करू. हे विश्वास महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या देशातल्या जनतेला आपण देतो. आधारभूत किमती या देशात ज्या आहेत त्या ठामपणानं देण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही तयार करू असं शेतकऱ्याला भारतातले आश्वासन दिलं जाते. तुम्ही अभ्यास करा. मी आज तुमचा वेळ घेत नाही. प्रचाराच्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना या गोष्टी करतील. पण जे 10 वर्षामध्ये लोक वंचित ज्या प्रश्नांपासून राहिली त्या सगळ्या प्रश्नांना दिलासा देण्याचं काम आज देशात इंडिया आघाडीच्या वतीनं होतंय. आणि म्हणून महागाईचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यात विचार आहे. या देशात केंद्र सरकारच्या 30 लाख जागा भरलेल्या नाहीत. सत्तेवर आल्या त्या 30 लाख जागा भरू आणि त्यातल्या 50% जागा महिलांच्या माध्यमातून भरू हे देखील आश्वासन आहे. अशी अनेक आश्वासनं आहेत की जी पूर्ण करण्यासाठी बराच विचार करून त्या आश्वासनाची व्यवस्था निर्माण केलेली. काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याच लाईनवर आमचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. मित्रांनो, मी आपणा सर्वांना हेच सांगेन की महाराष्ट्रामध्ये 2 मराठी माणसं